टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून पुणे स्टेशनच्या बस स्टँडची दुरावस्था जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की याच ठिकाणी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आपण पाहतो की दारूच्या बाटल्या ज्या आहेत या ठिकाणी पडलेल्या दाखवलेल्या होत्या, मात्र दाखवल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणच्या दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या उचलण्यात आलेल्या आहेत आणि आपण पाहतो की अशा पद्धतीने या ठिकाणी हे झाकून सगळे साहित्य जे आहे ते ठेवलं जाते। मात्र ही सगळी दुरावस्था जी आहे ती पुणे बस स्टँडमधली पाहायला मिळते। त्यामुळे सुरक्षा रक्षक या सगळ्या परिसरामध्ये नक्की करतात काय हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कारण पुणे स्टेशनच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी वर्दळ असते त्या ठिकाणी अशा दारूंच्या बाटल्यांचा खच जो आहे तो पाहायला मिळतोय। ही सगळी दुरावस्था जी आहे आपण पाहतोय की पुणे स्टेशन ही परिसराची आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला जी परिस्थिती ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवली ती म्हणजे आराम कक्ष जो आहे तो या पुणे स्टेशनच्या परिसरामध्ये नाही आणि इथली सगळी दुरावस्था जी आहे ती आज ते समोर आणतात। मात्र आपण पाहतोय की ही सगळी दुरावस्था सांगितल्यानंतर इथल्या दारूच्या बाटल्या ज्या आहेत त्या मात्र उचलण्यात आलेल्या आहेत आणि पुणे स्टेशन परिसरामधली परिस्थिती सुधारावी असा इशारा जो आहे तो सुद्धा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला हे अतिशय आपण पाहतोय की हे जुनं बस स्टँड आहे, मात्र इथली सगळी दुरावस्था ते समोर आणतात। ते म्हणजे ठाकरेंचे पदाधिकारी इथं आल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की इथली सगळी स्वच्छता जी आहे ती करायला सुरुवात झाली, मात्र या सगळ्या परिसरामध्ये दुरावस्थेला जे आहे ते प्रवाशांना सामोरं जावं लागतं अशा पद्धतीचं म्हणणं त्यांनी आज मांडलेलं आहे। आपण पाहतोय की ही सगळी दुरावस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या ठिकाणी सुरुवातीचा पहिला आराम कक्ष होता तो आता बंद केलेला आहे, कोविड काळामध्ये तो बंद केला आहे। मात्र आपण पाहतोय की इथली सगळी दुरावस्था म्हणजे साहित्य जे आहे गोदामाचं आपण पाहतो की हे कोठडीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे जुने दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात। इथल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की हे सगळं बंद अवस्थेमध्ये आहे, मात्र बंद अवस्थेमध्ये असताना हे नक्की ठेवलं कशाला हा सुद्धा प्रश्न जो आहे त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र आपण पाहतोय की आतमध्ये आपल्याला कागदपत्र पाहायला मिळतात, कोठ्या पाहायला मिळतात, मात्र त्या सुद्धा सुरक्षित नसल्याचं चित्र आहे। नक्की ते कागदपत्र काय आहेत, पेपर आहेत त्याची कोणतीही माहिती नाही। मात्र आपण पाहतोय की सगळी दुरावस्था जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते। आज त्यांच्याकडून इशारा देण्यात आलेला आहे की जर ही परिस्थिती सुधारली नाही, आपण पाहतोय की जी परिस्थिती दाखवण्यात आलेली होती ते म्हणजे आपण पाहतोय की सगळं इथलं साहित्य जे आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्णतः फुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळते। कॅमेरा जो आहे तो सुद्धा पडक्या अवस्थेमध्ये आहे। त्यामुळे इथली सगळी परिस्थिती समोर आल्यानंतर एसटी प्रशासनाकडून नक्की काय कारवाई केली जाते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या बैठक झाली त्या बैठकीनंतर राज्यातलं एसटी प्रशासन जे आहे ते स्थानकं जे आहे ती सुधारतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, या ठिकाणी उघडून पाहण्याचा प्रयत्न करतात की नक्की आतमध्ये काय आहे। आपण पाहतोय की ही खोली जी आहे ती या ठिकाणी उघडण्याचा प्रयत्न केला जातो। हे कदाचित सुरुवातीची वेटिंग रूम असावी, कारण करंट बुकिंग जे आहे ते पलीकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की ही खोली जी आहे ती नक्की उघडण्याचा हा एशियाड बस जी सुरू झाली होती तेव्हापासूनचा प्रवाशांना हा आराम कक्ष वेटिंग रूम होता, शेजारी तिकीट काउंटर होतं। पण आता पाटील साहेबांशी बोलणं ते सांगतात की कोरोनापासून हे बंद केलं। मग याचं गोडाऊन का केलं? ही गोडाऊनसाठी जागा आहे का? लोकांना या ठिकाणी जे आहे ते चावीच्या माध्यमातून उघडण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र हे उघडत नाही। कारण साधारणतः इथले कर्मचारी सांगतात की कामाच्या निमित्ताने हे उघडलं जातं, मात्र हे बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहतो की ही रूम पाहायला मिळते। चावीच्या साह्यानं इथल्या कर्मचाऱ्यांना ते उघडता आलं नाही म्हणून पदाधिकारी जे आहेत ते उघडतात। नक्की दुरावस्था काय आहे? मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आपण पाहतोय की हे जे आहे हे सगळे ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी हे लॉक जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र या ठिकाणी लॉक जे आहे ते निघताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण पाहतोय की वर्षानुवर्षे हे उघडलं गेलं नाहीये। आतमध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत ज्या प्रवाशांसाठी वेटिंग गाडीची वाट बघण्याकरता होत्या, त्याच्यावर एवढ्या प्रकारची 2-3 इंचाची धूळ साठली असेल। अशा प्रकारचा अनास्था कारभार या ठिकाणी सरकारचा आहे। परिवहन मंत्री झाल्यापासून या ठिकाणी फिरकलेले नाहीत। आपल्या एसटी बस जी सरकार म्हणून चालवतं त्याची दुरावस्था काय आहे, तिथल्या सरकारी मालमत्तेची दुरावस्था काय आहे, इथले कर्मचारी अधिकारी काय काम करतात? या ठिकाणी तुम्ही हे उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उघडत नाहीये। उद्याच्याला कदाचित तुमच्यावरती कारवाई होऊ शकते की या प्रेमायसेस मध्ये येऊन अशा पद्धतीने करणं, तर कारवाईला समोर जाणार साहेब आहेत ना 100% का नाही जाणार? आम्ही काल कुठल्याही गोष्टीची फोडाफोड करत असताना आम्हाला हेच सांगितलं जातं की किती केसेस होऊ द्या, जर जनतेसाठी केसेस अंगावरती घेण्याची आमची शिवसेना म्हणून सातत्याने तयारी आहे। आणि आम्ही प्रिमायसेसमध्ये आलो तर साहेब इथे साहेबांच्या समोर जर हा आरामगृह आहे आणि तो आरामगृह गेल्या 4 वर्षापासून कोरोना कालावधीनंतर उघडलाच नाही, मग तो केलाय कशाला?
आतमध्ये आपण पाहतोय की आराम कक्ष असल्यास सांगितलं जाते. साहेब जे आहेत ते इथले कर्मचारी जे आहेत ते उघडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र चावीच्या साह्यानं सुद्धा ही रूम जी आहे ती उघडत नाही. त्यामुळे आतमध्ये नक्की काय आहे हे दाखवण्याची मागणी जी आहे ते आपण पाहतोय की शिवसेनेने केलेली आहे. मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी सगळं बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळते आणि ही जर परिस्थिती सुधारली नाही तर मग मात्र पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू अशी प्रतिक्रिया इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र दारूच्या बाटल्या दाखवल्यानंतर त्या ठिकाणच्या बाटल्या ज्या आहेत ते उचलण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.